नमस्कार मित्रांनो, शासनाच्या वतीने राज्यात मागेल त्याला सौर पंप योजना राबविण्यात येत आहे व सदर योजनेला शेतकऱ्यांमधून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात शेतकरी यामध्ये अर्ज करीत आहेत। परंतु अनेक जिल्ह्यात अर्ज भरताना पोर्टलवर अडचणी ह्या येत असून यामध्ये सर्वात मोठी येणारी अडचण म्हणजे पोर्टलमध्ये बटे असणाऱ्या सर्वे नंबरवर शेतकऱ्यांची नावे ही दाखवत नव्हती। तर यामध्ये काही शेतकऱ्यांची नावे गट नंबर टाकल्याच्या नंतर दाखवत होती, तर काही शेतकऱ्यांची नावे यामध्ये दाखवली जात नव्हती। त्याचप्रमाणे बटे व्यतिरिक्त जे काही गट नंबर असतील तर अशा गटामध्ये सुद्धा आपणास प्रॉब्लेम हा पाहायला मिळत होता। तर मित्रांनो, पोर्टलमध्ये सदर येणाऱ्या अडचणीमुळे जिल्ह्यातील बऱ्याच प्रमाणात जे काही शेतकरी असतील तर हे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते। त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अर्ज हा करता येत नव्हता। परंतु आपण जर यामध्ये आता अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत असतान तर हा जो काही येणारा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम जवळजवळ सॉल्व झालेला आहे। तर नवीन अर्ज भरण्यासाठी आपल्याला इथे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर आपला जिल्हा, तालुका, गावाचे नाव, त्यानंतर आपल्याला आपला जो काही गट क्रमांक आहे तो गट क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर परत आपणास येथे आपला गट क्रमांक हा निवडायचा आहे। त्यानंतर आपणास येथे शेतीचा प्रकार निवडायचा आहे आणि त्यानंतर आपणास जो काही प्रॉब्लेम येत होता तर यामध्ये जे काही जमीन मालकाचे नाव त्या गटामध्ये दाखवत नव्हते, तर यामध्ये आता जे काही त्या गटामधील नावे असतील तर असे सर्व नावे यामध्ये आता दाखवले जात आहे। तर माझ्याकडे तसे 10 ते 12 शेतकरी हे होते, तर त्यांची नावे हे गट क्रमांक टाकल्याच्या नंतर जे काही आपले जमीन मालकाचे नाव आहे ते त्यामध्ये दाखवले जात नव्हते। परंतु मी आता सर्व गट नंबर इथे चेक करून पाहिले असता तर सर्व जमीन मालकाचे नाव त्यामध्ये आता दाखवले जात आहे। त्यामुळे हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम जवळजवळ सॉल्व झालेला आहे। तर आपण आपला गट नंबर टाकून आपले नाव येते का नाही ते एकदा चेक करून घ्या। तर अजूनही ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये अर्ज केलेले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी यामध्ये अर्ज हे करून घ्या। तर हीच एक अपडेट तुम्हास द्यायची होती। तर मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।